कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघात आता इच्छुक उमेदवार अनेक क्लुप्त्या लढवत असून शिवसेना पक्षाचे धाराशिव जिल्हा निरीक्षक आणि युवा सेनेचे राज्य समन्वयक नितीन लांडगे यांनी टक्केवारीच्या खड्ड्यात अडकलेल्या धाराशिव शहराला जर बाहेर काढायचं असेल तर पर्याय अनेक, उपाय मात्र एकनाथ संभाजी शिंदे अशा आशयाचे बॅनर धाराशिव शहरामध्ये जागोजागी लावले आहेत। या बॅनरची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणामध्ये होत असून कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघाचा आखाडा पेटण्यापूर्वीच या बॅनरने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। यावेळी युवा सेनेचे राज्य विस्तारक नितीन लांडगे यांनी राजकीय कट्टाशी संवाद साधलाय। त्यावेळी त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। आज धाराशिव मधील रस्त्यांची झालेली दुर्दशा बघता शाळकरी मुलं असतील, कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी असतील, महिला असतील किंवा नोकरदार वर्ग असेल, प्रत्येक घटकाला त्याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे। आणि कुठेतरी धाराशिव शहराच्या लोकांमध्ये जी दबक्या पावलामध्ये आणि दबक्या आवाजात जी चर्चा होती की धाराशिव शहर हे खड्ड्यामध्ये जाण्याचं एकमेव कारण म्हणजे टक्केवारीचं राजकारण, आणि कुठेतरी हा जनतेच्या मनातला प्रश्न आज आम्ही सोडवण्यासाठी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आई तुळजाभवानीच्या चरणी हे साकडं घातलेलं आहे की धाराशिव शहर हे टेंडरमध्ये जे टक्केवारी आहे ते टक्केवारी मुक्त टेंडर आणि खड्डेमुक्त धाराशिव शहर करण्याचं साकडं आज आम्ही आई तुळजाभवानीच्या चरणी घातलेलं आहे। आणि ह्याचा एकमेव पर्याय म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही हे धाराशिव शहराचं घराणं मांडलेलं आहे, आणि जेणेकरून त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर हे धाराशिव शहर आता खड्डेमुक्त होणार आहे। आणि हाच जनतेचा आवाज आज प्रत्येक धाराशिवच्या नाक्याच्या नाक्यावर आम्ही बॅनर स्वरूपात प्रश्न आज उपस्थित केलेला आहे। गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा।